10वीत 92% आणि शाळेत पहिला क्रमांक। नीटच्या चाचणी परीक्षामध्ये कमी मार्क पडले म्हणून स्वतःच्याच वडिलांनी आपल्या लेकीचा जीव घेतला। वडील पेशेने शिक्षक। मुलीला 10वीत चांगले मार्क पडले म्हणून तिच्या वडिलांनी तिला डॉक्टर बनवायचं ठरवलं। तरी पण तिच्या वडिलांनी तिची हत्या आणि हे प्रकरण लपवण्यासाठी खोटा बनाव कसा रचला आणि हे प्रकरण कसं उघडकीस आलं, तर सांगलीतलं पूर्ण प्रकरण काय आहे हे पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओमकार's कानून कट्टा। सांगलीमधलं नेलकरंजी गाव। साधना भोसले, वय 17 वर्ष, ही 12वीला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। वडील धोंडीराम भोसले शाळेत शिक्षक आणि आई प्रीती भोसले त्याच गावाची माजी सरपंच। धोंडीराम भोसले यांचे वडील ही गावाचे पोलीस पाटील। असं बघितलं तर गावात एक वजनदार परिवार। साधना भोसले हिला 10वीमध्ये 92% भेटले होते आणि शाळेतही पहिला क्रमांक आला होता। वडील धोंडीराम भोसले यांचं स्वप्न होतं की त्यांची मुलगी डॉक्टर व्हावी, म्हणून तिला सांगलीमध्ये पुढच्या शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये पाठवलं आणि डॉक्टर होण्यासाठी लागणाऱ्या एंट्रन्स एक्झाम म्हणजे नीटसाठी त्यांनी तिचे खाजगी क्लास लावले होते। साधना अभ्यासात हुशार। ती पहिलं कॉलेज, नंतर खाजगी क्लास आणि या दोघांचा अभ्यास करण्यातच तिचा पूर्ण वेळ जायचा आणि ह्यात थोडा आराम म्हणून ती शनिवार रविवार सुट्टीमध्ये हॉस्टेलवरून घरी आली होती। वडील रोज त्या खाजगी क्लासमध्ये संपर्क करून आपल्या मुलीच्या अभ्यासाबद्दलची चौकशी करायचे आणि अभ्यासासाठी तिच्यावर फार दबाव टाकायचे। साधना मग या 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये घरी आली। ती घरी आल्याच तिच्या वडिलांनी तिची चौकशी करायला सुरुवात केली आणि नीटच्या चाचणी परीक्षेत मार्क किती पडले हे विचारलं। साधनाने कमी मार्क पडले असं सांगितलं। मुलीला चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क पडले म्हणून धोंडीरामचा राग अनावर झाला। मोठमोठ्याने तो तिच्यावर ओरडायला लागला आणि मारहाण सुरू केली। साधनाच्या आईनेही यामध्ये हस्तक्षेप केला, पण धोंडीरामने तिला बाजूला केलं। साधनाला मारहाण करत असताना तिच्या वडिलांना ती उलट बोलली की पप्पा, तुम्हालाही कमी मार्क पहिले मिळत होते, तुम्ही का कलेक्टर झालात का आणि साधे शिक्षकच राहिलात ना। हे ऐकता धोंडीरामचा राग अनावर झाला आणि त्याने तिकडच्या दगडी पाट्याच्या लाकडी हुंडक्याने तिला जबर मारहाण करायला सुरुवात केली। रागाच्या भरात तो मारणं काही थांबवत नव्हता। तो एवढ्यावरच थांबला नाही तर लाथ्या बुक्क्याने तिच्या पोटातही मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला तशाच गंभीर अवस्थेत तिथेच ठेवून गेला। रात्रभर साधना त्याच गंभीर अवस्थेत कळवळत होती। तिला रात्री कोणीच रुग्णालयात दाखल केलं नाही। दुसऱ्याच दिवशी सकाळी धोंडीराम जागतिक योगा दिनच्या कार्यक्रमाला शाळेत गेला। पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर घरी आला तेव्हा साधना बेशुद्ध होती। तो तिला बघून घाबरला आणि सरळ सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये साधनाला घेऊन धाव घेतली। साधनाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना विचारलं तर तो म्हणाला की बाथरूममध्ये घसरून पडली म्हणून तिची ही अवस्था झाली आहे। उपचार करण्याआधीच साधनाचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही पाहिल्या होते, पण नंतर तेव्हाच तिचे अंत्यसंस्कारही करण्यात आले। साधनाची आई प्रीती भोसले सरळ पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच नवऱ्याविरोधात तिच्या लेकीची हत्या केल्याबद्दल तक्रार नोंदवली। नंतर तपास करून पोलिसांनी धोंडीराम भोसलेला आपल्या ताब्यात घेतलं आणि पुढे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याला योग्य ती शिक्षा न्यायालय देईलच। पण मुलांना अशी वागणूक करणं योग्य आहे का? ही नीटची मेन परीक्षा नव्हतीच, फक्त चाचणी परीक्षेत कमी मार्क असल्यामुळे तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। अभ्यासाकरिता मुलांवर दबाव आणण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहित करणं चांगलं ठरेल। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अशा विकृत विचारांच्या लोकांना कशा प्रकारे शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढे अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।